नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.in न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, देहू ते पंढरपूर मार्गावर संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ही मार्गस्थ आहे। आता इंदापूर सोडलेला आहे पालखीने आणि आता बावडा गावामध्ये आता पालखी येत आहे आणि या पालखीच्या स्वागतासाठी ही पूजा काळे जिच्या नावावर आता नुकतंच एक वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे, जिनी या पालखी मार्गावर 12 तासात एका दिवसात सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 340 रांगोळ्या ज्या आहेत त्या काढलेल्या आहेत आणि त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे। ती पूजा काळे आत्ता बावडामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखी विश्राम तळावर रांगोळी काढत आहे। ही संपूर्ण रांगोळी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही दाखवत आहोत आणि शिकण्यासारखं आहे की या मुलींनी आता ही रांगोळी कुठलंही प्रशिक्षण न घेता स्वतःच्या कल्पनेने स्वतःच्या कल्पक बुद्धीने ती ही संपूर्ण रांगोळी जी आहे ती काढत असते आणि पालखी मार्गावर पहिल्या दिवसापासून ती आता ही रांगोळी पंढरपूरपर्यंत काढणार आहे। तिच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड आहे। त्या वर्ल्ड रेकॉर्डचं तिला सर्टिफिकेट कदाचित पंढरपूरमध्ये दिलं जाणार आहे। मात्र आपले चॅनल बघणाऱ्या सर्व महिला पत्रकार ज्या आहेत त्या सर्व महिलांना ही रांगोळी बघता यावी, शिकता यावी आणि त्यातनंही प्रेरणा घेऊन ही रांगोळी आपण काढण्याचा प्रयत्न करू शकतो। यासाठी ही रांगोळी आमच्या चॅनलवर पूर्णतः आम्ही दाखवत आहोत। सुरुवातीपासून अगदी पहिल्या टप्प्यापासून ते ही रांगोळी पूर्ण होऊपर्यंत आपण ही बघू शकणार आहात आपल्या चॅनलच्या माध्यमातून। हळूहळू आता आधी सुरुवातीला रेखाटन झाल्यानंतर वेगवेगळे रंगसंगती वापरून ही रांगोळी आता रंग घेऊ लागलेली आहे। वेगवेगळ्या रंगांचं मिश्रण अगदी काटेकोरपणे किंवा साजेसं असं करून रंगसंगती करून रंगमिश्रण करून आता ही रांगोळी पूर्ण केली जाते। विठ्ठलांच्या माथ्यावर असलेला तिलक आहे, त्याचप्रमाणे वीणा आहे, टाळ, मृदुंग हे सर्व काही या रांगोळीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळं गालीच्या पद्धतीची ही जी रांगोळी आहे ही कशी काढली जाते ही बघा। यातनं प्रेरणा घेऊन अनेक महिलांना अशा गालीच्या रांगोळी प्रत्येक शिक्षण घेणं खरं तर गरजेचं आहे। मात्र जरी शिक्षण घेतलेलं नसेल, आपल्याकडे कल्पकता असेल तर अशा पद्धतीच्या रांगोळी आपण काढू शकता। ही मुलगी पूजा गेल्या 2 वर्षापासून संत तुकाराम महाराजांच्या पालखीसमोर रांगोळी काढत आहे। देहू ते पंढरपूर असा तिचा प्रवास सुरू आहे। रांगोळीच्या माध्यमातून ती सेवा देत असते आणि आकर्षक मनमोहक ज्यावेळेस या रांगोळ्या चालू असतं, रांगोळी काढण्याचं काम चालू असतं तर चारी बाजूनी प्रेक्षकांचा घेराव या रांगोळी कशी काढतात ते बघण्यासाठी गर्दी केलेली असते। यामध्ये अनेक महिला असतात, पुरुष असतात, मुले असतात आणि ही रांगोळी कशी काढली जाते याचा प्रत्यक्ष काढतानाचा बघणे हे त्या भागातील नागरिकांसाठी एक कौतुकाची गोष्ट असते। तीच रांगोळी आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत। आपण ही संपूर्ण रांगोळी कशी आहे ही बघा, त्याचप्रमाणे आम्हाला कमेंट करा। तुम्हाला ही रांगोळी जर आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त सहकाऱ्यांपर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत ही रांगोळी पोचवा की ज्यामुळे जास्तीत जास्त व्ह्यूज ह्या व्हिडिओला मिळतील आणि या मुलीला जास्तीत जास्त मदत करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। साधारण घरातली मुलगी आहे, या मुलीला सगळेजण मदत करत असतात। तिच्या मेन महत्त्वाचं म्हणजे आजच्या ह्या
काळात सुद्धा आता हिच्या बरोबर हिचा नवरा जो तिला मदत करत असतो आणि तो तिच्या बरोबर आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या घराच्या शेजारी राहणारा एक मुलगा, असे 3-4 जण मिळून हे सर्व हिला मदत करत असतात आणि तिच्या रांगोळीला सगळीकडे कौतुकाची थाप मिळत असते. बघूयात ही संपूर्ण रांगोळी आता आपण बघूयात कशा पद्धतीने काढलेली आहे, काढली जातीये.
हां बोला ना. हां हां बरं हां सांगितले त्यांना आता आतापर्यंत आपण संस्कार भारती मॉडर्न रांगोळ्यांबरोबरच समाज प्रबोधन करायचं सुद्धा काम केलेलं आहे। याच्यामध्ये नारी शक्ती, आरोग्य शिबिर, त्याचबरोबर जलसंवर्धन, अजून कचरा व्यवस्थापन, शेतकऱ्यांचे प्रश्न यासारख्या अनेक सामाजिक प्रश्नांवर, त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूर झालं यासारख्या विषयांवर आतापर्यंत भव्य दिव्य रांगोळ्या काढून झालेल्या आहेत। मित्रांनो, आता आपण ही पूजाची यांनी काढलेली जी रांगोळी आहे ही पाहिलेली आहे आणि माझी इच्छा आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे प्रेक्षक ही रांगोळी बघतायत किंवा तिची कला जी प्रेक्षकांना आवडतीये तिला काहीतरी आपण आपल्यातर्फे मदत करावी, यासाठी मी माझा जीपे नंबर, गुगल पे नंबर खाली देतोय तुम्हाला। जे काय तुम्हाला शक्य असेल, जे तुमच्या आवडीनुसार जे काय मदत तिला करायची तुम्हाला जर वाटत असेल तर या गुगल पेवर तुम्ही मदत पाठवा। आपण ती मदत नंतर तिच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे जेवढं शक्य असेल तेवढी लवकरात लवकर गुगल पेला खालचा नंबर आहे त्याच्यावर ती मदत तुम्ही पाठवा। काही असेल तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार 5 रुपये, 10 रुपये, 50, 100 जी काय असेल ती पाठवा। आपण ती
एकत्रित करून नंतर तिच्यापर्यंत पोचवूयात आणि तो व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलवर दाखवेल आणि किती अमाऊंट लोकवर्गणीतनं गोळा होती एका मुलीला मदत करायला, तिच्या ह्या कार्याची मदत करायला, ते आपण दाखवून देऊयात. जे काही शक्य आहे ती मदत करा. धन्यवाद.